नमस्ते मित्रांनो, सोन्याच्या दरात सध्या सतत चढ उतार होत आहे. कधी अचानक मोठी घसरण होते, तर कधी सोने नवीन उच्चांक गाठते. सध्या लग्न सराई सुरू असल्याने सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांना मनात मोठा गोंधळ आहे. आता खरेदी करावी की भाव आणखी कमी होण्याची वाट पाहावी, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. विशेष म्हणजे काही तज्ञांच्या मते सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 70,000 रुपयापर्यंत खाली येऊ शकतो. या मागची कारण आणि सत्यता आपण आज जाणून घेणार आहोत. बाजारातील तज्ञांच्या मते सोन्याचे भाव पडण्याची काही प्रमुख कारणे आहेत. पहिलं मोठं कारण म्हणजे अमेरिकेतील आर्थिक धोरणे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकन अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी जे निर्णय घेतले जात आहेत, त्यामुळे डॉलरची ताकद वाढली आहे. जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा सोन्याचे भाव आपोआपच खाली येतात, कारण गुंतवणूकदार सोन्याऐवजी इतर पर्यायाकडे वळतात. दुसरे कारण म्हणजे जागतिक युद्धाची भीती आता कमी झालेली आहे. जर रशिया आणि युक्रेन मधील तणाव निवळल्याने गुंतवणूकदार सोन्यातील पैसा काढून शेअर बाजारात गुंतवत आहेत. त्याला नफा बुकिंग असं म्हणतात. सध्या फेब्रुवारी 2026 मध्ये सोन्याचा भाव 1.5 लाखाच्या घरात आहे. मात्र तज्ञांचं म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात जर सोन्याने आपली महत्वाची पातळी सोडली तरी भारतातही भाव 70,000 रुपयापर्यंत खाली येऊ शकतो. ही घसरण एका दिवसात होणार नाही, तर ती टप्प्याटप्प्याने होईल. जर भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत झाला तर सोन्याची आयात स्वस्त होईल आणि त्याचा फायदा ग्राहकांना मिळेल. त्यामुळे तज्ञांचा सल्ला असा आहे की सध्याच्या या अस्थिर वातावरणात घाईघाईने निर्णय घेऊ नका. जर तुम्हाला सोने घ्यायचे असेल तर सर्व पैसे एकदम गुंतवू नका. जेव्हा जेव्हा भाव पडतील तेव्हा थोडे थोडे सोने खरेदी करा. ही रणनीती वापरल्यास चढ उताराचा फटका बसणार नाही. सोने हे दीर्घकालीन गुंतवणूक आहे, त्यामुळे संयम ठेवा आणि बाजारावर लक्ष ठेवूनच निर्णय घ्या. तर मित्रांनो, ही होती बातमी. आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा आणि चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.